हक्क भाग 2. ज्या व्यक्तीला आपण आपलं वर्चस्व मानतो तीच व्यक्ती जर केवळ पैशासाठी आणि बाह्य सौंदर्यासाठी आपली किंमत जर शून्य ठरवून निघून गेली तर आपण काय करायला हवं? स्वतःला संपवायचं की तिच्या सुखासाठी तिच्या वाटेतून कायमचं बाजूला व्हायचं? आजची गोष्ट असेच एका विशालची आहे, ज्याने त्याच्या प्रेमाच्या सुखासाठी स्वतःच्याच भावनाचा गळा घोटला. पण काजलला जेव्हा रियांचे खरं रूप समजेल तेव्हा हाच विशाल तिच्या आयुष्यात परत येईल का? की काजलला आपल्या चुकीची किंमत आयुष्यभर मोजावी लागेल? चला जाणून घेऊ. त्या अगोदर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आज याला वेळ केलास? नितीन म्हणतो. काजल, हो, आज ऑफिसमध्ये पार्टी होती. नितीन, हो का? मग तो बाहेर सोडायला आलेला कोण आहे? काजल, तो का? तो रियांश, आमच्या कंपनीत मॅनेजर आहे. त्यानंतर काजल वर्षा वहिनी किचनमध्ये काम करत असतात. वर्षा काय म्हणते? काजल, एक विचारू तुला? काजल, विचार ना वहिनी. असं काय विचारतेस? वर्षा, म्हणजे खरं सांग, काल तुला सोडायला आलेलं कोण होतं? तुमच्या बोलण्यातून तरी तुम्ही खूप दिवसापासून ओळखीचे वाटत होता. काजल, हो, म्हणजे खूप नाही, पण 6 महिने झाले आमची मैत्री होऊन. एकमेकांना खूप छान समजून घेतोय. छान बॉन्ड तयार झाला आहे आमच्यात. वर्षा, तुला जर विशाल आणि रियांशमध्ये कोणाला निवडायचे असेल तर कोणाला निवडशील तू? काजल, वहिनी, हे काय असं काय विचारतेस? काजल, पुढे बोलणार तेवढ्यात, पण खरं सांगायला गेलं तर मी रियांशलाच निवडेल. म्हणजे तूच बघ ना, तो केवढा स्मार्ट आहे, गुड लुकिंग आहे, चांगला जॉब आहे त्याच्याकडे. त्या बदल्यात विशालाकडे काय आहे? कायच नाही त्याच्याकडे. मग कोणतीही मुलगी कोणाची निवड करेल? वर्षा, अगं पण विशाल आणि तू केव्हापासून एकत्र आहात? केवढा छान आहे तुमचा. वर्षाचे बोलणे अर्धवटच राहते, कारण तिचे लक्ष समोर जाते. विशाल दारात अगदी पुतळ्यासारखा उभा राहून काजलचे शब्द ऐकत तिच्याकडे बघत होता. वर्षा, विशाल, तू कधी आलास? विशाल, हे काय, आत्ताच आलोय. परी, आधी कुठे आहेत? वर्षा, ते असतील रूममध्ये. विशाल, ओके. विशाल तिथे न थांबता तसंच निघून गेला. काजल, तो आल्यापाली निघून गेला. आपण काय बोललो ते त्याने ऐकले नसेल ना? वर्षा, काजल, एवढं पण अति करू नको की तो कंटाळून निघून जाईल. काजल, वहिनी, डोंट वरी, मला पूर्ण खात्री आहे तो कुठेच नाही जाणार. वर्षा, तुला खरंच त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही का गं? इकडे विशालच्या रूममध्ये लाईट सुरू असल्याने प्रियंकाताई त्याला बघण्यासाठी आल्या. प्रियंकाताई, विशाल, अजून जागा आहेस? विशाल, हो ताई, झोप येत नव्हती. प्रियंकाताई, विशाल, काही झालंय का? विशाल, नाही, काही नाही, ते दिल्लीला जायचं म्हणत होतो. प्रियंकाताई, खरं सांग, काय झालंय? असं अचानक कसं काय तू ठरवलं दिल्लीला जायचे? विशाल, काही नाही गं, ते आता कॉलेज बंद झाले. माझ्याबरोबरची सगळी मुलं कामाला लागलीत. इनफॅक्ट काजलसुद्धा जॉब करते. मला वाटतं मी पण जॉब सुरू करावा. प्रियंकाताई, पण तुला तर जॉब करायला आवडत नाही ना? विशाल, ताई, प्रत्येक आवडणारी गोष्ट आपल्या आयुष्यात होतेच असं नाही. प्रियंकाताई, ठीक आहे, मी बोलते यांच्याशी. प्रियंकाताई तिथून निघून गेल्यावर विशालने आपल्या मोबाईलमधून काजलला एक मेसेज केला. चल तेरी तकलीफों को दूर कम करते हैं, तेरी ओर जाने वाली मेरी हर राह को अलग करते हैं. काजलला त्याच्या या मॅसेज मागचा अर्थ कळत नव्हता, पण पुढे येणाऱ्या काळात खूप मोठी उलथापालथ होणार होती हे नक्की होते. विशालने आपल्या मोबाईलमध्ये हेडफोन लावला आणि गाणं लावलं. त्याच्या नशिबाने गाणंही अगदी त्याच्या परिस्थितीला साजेसं लागलं. तू सफर मेरा है, तू ही मेरी मंजिल, तेरे बिना गुजरा ए दिल है मुश्किल, जुनून है मेरा बनूं मैं तेरे काबिल, तेरे बिना गुजरा ए दिल है मुश्किल. डोळ्यात अश्रू आणि मनात काजलच्या शब्दांचे घाव घेऊन विशाल एका नव्या वाटेवर जाण्याची तयारी करत होता, जिथे काजल आता कधीच नसेल. तुम्हाला काय वाटते? तो जॉब करायला जाईल? काजलला तिची चूक कळेल? कमेंट करून नक्की कळवा.